नमस्कार. स्नितिकाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत अतिशय साध्या सोप्या पद्धतीने खमंग आणि कुरकुरीत असे डाळवडे. तेही चणा डाळ न वापरता अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आज आपण 2 डाळी वापरून कुरकुरीत असे डाळवडे बनवणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपल्याला डाळी जी आहेत ते एकाच वाटीने मोजून घ्यायच्या आहेत. मी या ठिकाणी 1 वाटी उडदाची डाळ आणि 1 वाटी मूग डाळ वापरलेली आहे. ह्या दोन्ही डाळी मी 5 तास भिजवून घेतलेल्या आहेत. 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून आपल्याला 5 तास भिजवून घ्यायचे आहेत. डाळ छान अशी भिजल्याच्या नंतर आपल्याला दोन्ही डाळीतील पाणी जे आहे ते पूर्णपणे निथळून काढून घ्यायचं आहे. या ठिकाणी मी एक चाळणी घेतलेली आहे आणि त्यावरती आपल्याला दोन्ही डाळी एकत्र करून टाकून त्यातील पाणी जे आहे ते पूर्णपणे आपल्याला काढून घ्यायचं आहे. थोडंही पाणी आपल्याला डाळीमध्ये ठेवायचं नाही. आता ह्या डाळी आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देऊया, म्हणजे त्यातील पाणी जे आहे ते पूर्णपणे निघून जातं आणि डाळी जे आहेत ते कोरड्या होतात. आपल्याला कोरडी डाळ या ठिकाणी पाहिजे, कारण आपण डाळ न वाटताच आज वडे बनवणार आहोत. आता आपण वाटण तयार करून घेऊया. त्यासाठी मी या ठिकाणी एक मिक्सर जार घेतलेला आहे आणि त्यामध्ये 10 ते 12 लसूण पाकळ्या टाकून घेतलेल्या आहेत. लसूण थोडासा जास्तच वापरायचा आहे. थोडंसं अर्धा इंच आलं बारीक असं कट करून टाकलेलं आहे आणि 4 ते 5 हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता आपण या ठिकाणी एकदम बारीक असं वाटण तयार करून घेऊया. अगदी थोडंसं पाणी टाकून आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे. या ठिकाणी मी एक छोटंसं टोपलं घेतलेलं आहे. आता आपण त्यामध्ये डाळ टाकून घेऊया. डाळ टाकून झाल्याच्या नंतर आता आपण त्यामध्ये पूर्ण साहित्य टाकून घेणार आहोत आणि वडे बनवण्यासाठी आपण पीठ तयार करून घेणार आहोत. मी या ठिकाणी 2 कांदे उभे असे पातळ कट करून घेतलेले आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. कांदा जो आहे थोडा जास्तच वापरायचा आहे. आता आपण त्यामध्ये कांदा टाकून घेतल्याच्या नंतर कोथिंबीर टाकून घेऊया. कोथिंबीर जी आहे ती बारीक अशी कट करून टाकायची आहे. सर्व साहित्य आपल्याला टाकते वेळेस बारीक असं कट करून टाकायचं आहे, म्हणजे वडे जे आहेत ते अतिशय खमंग आणि कुरकुरीत तयार होतात. आता आपण त्यामध्ये बारीक कट करून घेतलेला पालक टाकून घेतलेला आहे. 1 चमचा जिरे टाकून घेतलेले आहेत. पाव चमचा हळदी पावडर, 1 चमचा मीठ. तुम्हाला जर पालक आवडत नसेल तर नाही टाकला तरी चालतो. 1 चमचा धने पावडर, 1 चमचा गरम मसाला. हे सर्व सुके मसाले आपल्याला टाकायचे आहेत, त्यामुळे वडे जे आहेत ते खूप छान लागतात. 1 चमचा लाल तिखट टाकलेला आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता आपण तयार करून घेतलेलं वाटण त्याच्यामध्ये टाकून घेऊया. हे सर्व साहित्य टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये बेसन पीठ टाकायचं आहे. बेसन पीठ जे आहे ते थोडं थोडं करून आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे आणि पीठ जे आहे ते छान असं घट्टसर मळून घ्यायचं आहे. आपल्याला या ठिकाणी पीठ मळताना थोडंही पाणी वापरायचं नाही. न पाणी वापरताच आपल्याला या ठिकाणी पीठ मळून घ्यायचं आहे. अगदी घट्टसर पीठ तयार होईपर्यंत आपल्याला त्यामध्ये बेसन पीठ जे आहे ते मिक्स करायचं आहे. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी पीठ मळून घेतलेलं आहे. आता आपण वडे बनवून घेऊया. त्यासाठी मी या ठिकाणी छोटासा गोळा घेऊन एक छोटी कॅरी बॅग घेऊन त्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यावरती या ठिकाणी मी वडा थापून घेत आहे. वडा जो आहे तो आपल्याला पातळ असा थापून घ्यायचा आहे आणि तेल लावून थापायचा आहे, म्हणजे वडा जो आहे तो चिटकला जात नाही. अशाच पद्धतीने मी सर्व वडे तयार करून घेतलेले आहेत. आता आपण वडा तळण्यासाठी अगोदरच तेल गरम करून घेतलेलं आहे. आपल्याला तेल जे आहे ते मीडियम गॅसवर गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये वडे टाकून आपल्याला वडा जो आहे तो छान असा खरपूस सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचा आहे. वडा तळते वेळेस आपल्याला लगेच टाकल्या झाऱ्या न लावता थोड्या वेळाने झाऱ्या लावून आपल्याला दोन्ही साईडने तो वडा छान असा तळून घ्यायचा आहे. डाळ वडे बनवताना आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती अजिबातच मोठी करायची नाही. आपल्याला मीडियम गॅसवरच हे वडे छान असे सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत, म्हणजे वडे जे आहेत ते अतिशय कुरकुरीत असे तयार होतात. जर आपण फास्ट गॅसवर तळले तर फक्त ते बाहेरूनच तळले जातात आणि आतमधून व्यवस्थित असे तयार होत नाहीत. त्यामुळे आपल्याला ते वडे कुरकुरीत तयार होण्यासाठी छान असे मीडियम गॅसवरच दोन्ही साईडने अलटून पलटून सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपल्या वड्याला छान असा रंग आलेला आहे. पूर्णपणे कलर त्याचा चेंज झालेला आहे. मी अशाच पद्धतीने या ठिकाणी सर्व वडे तळून घेणार आहे. आता आपण हा वडा काढून घेऊया. छान असा तळून झालेला आहे. अशाच पद्धतीने मी सर्व वडे या ठिकाणी तयार करून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता अतिशय झटपट असे आपले डाळ वडे या ठिकाणी तयार झालेले आहेत. डाळ वडे बनवताना आज आपण थोडी चणा डाळ न वापरता अतिशय खमंग आणि कुरकुरीत असे वडे बनवलेले आहेत. तुम्ही पाहू शकता अतिशय झटपट आणि कमी साहित्यामध्ये तयार होणारे हे वडे आहेत आणि शरीरासाठी तर खूपच पौष्टिक असे आहेत. जर अशा पद्धतीने डाळ वडे बनवले तर न खाणारे सुद्धा खूप आवडीने खातात. त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने एक वेळेस नक्की ट्राय करून पहा. तुम्हाला ही रेसिपी खूप आवडेल. डाळ वडे बनवताना या ठिकाणी आपण मीडियम गॅसवर तळून घेतल्यामुळे वडे जे आहेत ते अजिबातच तेलकट वगैरे होत नाहीत आणि श्वाससोबत तर चवीला अप्रतिम असे लागतात. अतिशय खमंग आणि कुरकुरीत असे डाळ वडे या ठिकाणी तयार झालेले आहेत. तुम्ही रेसिपी एक वेळेस नक्की ट्राय करून पहा. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये.